नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये खळबळ उडवून देणारं भोंदू प्रकरण म्हणजे नाशिकचा अशोक खरात. त्या नाशिकच्या अशोक खरातचं स्वतःच प्रकरण उघडं पडलं नाही, तर त्या अशोक खरातमुळे महाराष्ट्रामध्ये असे बरेच काही भोंदू बाबा जे होते त्यांचे आघोरी प्रताप चालत होते. कोणाला तरी फसवणं, कोणाकडून पैसे उकळणं, काही औषधी देणं, त्यामधून स्वतःचा स्वार्थ साधणं, असे बरेच भोंदू बाबा हे आज उघडे पडलेले आहेत. आणि जर आणखी कुठे असे भोंदू बाबा असतील तर त्या प्रत्येक गावातल्या नागरिकांना या गोष्टीसाठी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे. कारण हे भोंदू बाबा समाजामध्ये एक वेगळं विघातक कृत्य करीत आहेत, समाजाचं नुकसान करीत आहेत, लोकांना फसवत आहेत. त्यामुळे या बाबी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. तसं आता या भोंदू बाबाचं जे प्रकरण आहे ते खोलात जास्त जात 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 बऱ्याच खोलात गेलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये महत्वाच्या म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या त्यांच्यासोबत त्यांचे फोटो, त्यांचे पूजा करण्याचे विधी, त्यांनी लोटांगण घेतलेले फोटो असे आपण सगळे बघितले. मग सगळ्यांना प्रश्न पडला असेल की या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर सुद्धा या भोंदू बाबा सोबत होत्या का? आणि त्यानंतर नाशिकमध्ये त्यांची आता SIT चौकशी झालेली. आता या चौकशीमध्ये ज्या काही SITच्या प्रमुख आहेत अधिकारी, सातपुते मॅडम यांनी त्यांची कसून चौकशी केली की या प्रकरणामध्ये या आहेत का, त्यांना कोणकोणते प्रश्न विचारले गेलेत आणि त्यावर रुपाली चाकणकर काय म्हणाल्यात हे सुद्धा सगळ्यांना पाहणं गरजेचं आहे. कारण लक्षात येईल की रुपाली चाकणकर यांना जर राजीनामा द्यावा लागला असेल किंवा बऱ्याच जणांना प्रश्न पडला की मग या भोंदू बाबाचे राजकीय संबंध कसे होते, या राजकीय लोकांना भोंदू बाबाकडे कोण नेत होतं, असे बरेच प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेले. त्यामुळे नेमकं SIT चौकशीमध्ये त्यांना कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी काय उत्तरं दिली आपल्याला हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आता यामध्ये महत्वाचं आहे की भोंदू अशोक खरात याला तुम्ही कधीपासून ओळखता हा त्यांनी प्रश्न विचारला. त्या शिवनिका संस्थांवर तुम्ही संचालक होत्या, मग हे भोंदू बाबा जो काही प्रकार करतोय हे तुम्हाला माहित नव्हते का, हा प्रश्न एक विचारला. तुम्ही ज्या पूजाविधी त्यांच्यासोबत खरात सोबत केलेल्या आहेत हे नेमके कशासाठी केल्या होत्या आणि सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल कसे झाले, ते जे फोटो व्हिडिओ आहेत हे असे कोणत्या कार्यक्रमामधले आहेत हा एक प्रश्न विचारला. त्यानंतर तुमचे आर्थिक धागेदोरे त्यांच्यासोबत काही आहेत का, धार्मिक विधीच्या नावाखाली हा भोंदू बाबा जे काही आर्थिक व्यवहार करीत होता त्याची आज तुम्ही बघत असताल संपत्ती किती उघडी पडलेली. व याचे जे काही व्यवहार या व्यावहारिक तुमचे काही संबंध होते का असा सुद्धा चाकणकरांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर यामध्ये तुमचं काही राजकीय कनेक्शन किंवा या भोंदू बाबाकडे जे राजकीय लोक येत होते खरातच्या ज्या मंदिरामध्ये, त्या शिवनिका सदनमध्ये, हे नेमके कोणाच्या सांगण्यावरून तिथं आले. आता तुम्ही कोणकोणते राजकीय लोक त्यांच्यासोबत आले हे सगळे फोटो बघितलेत, त्यावरून हा सुद्धा एक प्रश्न विचारला. त्यावर चाकणकरांनी बघा कसं उत्तर दिलेलं आहे की चाकणकर म्हणतात खरात सोबतचे माझे जे काही संबंध आहेत ते फक्त आध्यात्मिक आहेत, कारण आमचं कुटुंब हे धार्मिक वृत्तीचं आहे आणि धार्मिक वृत्तीचं असल्यामुळे आम्ही त्यांना केवळ आध्यात्मिक गुरु मानत होतो. त्या श्रद्धेपोटी फक्त आमचे तेवढे संबंध होते. खरातचा जो काही काळा बाजार होता म्हणजे एक झाली धार्मिक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे कोणती, त्याचे जे काही काळे कुख्यात जे व्यवसाय होते, लोकांना लुबाडणं किंवा ते बाकी तुम्ही व्हिडिओ बघितले ते, किंवा लोकांकडून संपत्ती उकळणं, पैसा काढणं, त्यांना काहीतरी तंत्रमंत्रावर त्यांना भुलवणं, ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही आणि ही दुसरी बाजू मला माहीतही नव्हती. फक्त ते आध्यात्मिक गुरु आहेत, यावरूनच फक्त आम्ही त्यांच्या सोबत होतो एवढं चाकणकरांनी सांगितलं. पण आता जो काही अहवाल आहे नेमका तो आता अहवाल चौकशी झालेली आहे, यावर पुन्हा त्यांना बोलावलं जातं का आणि त्यानंतर नेमकं पुन्हा काय निष्पन्न होतं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. पण जी काय आता चौकशी झाली किंवा त्या अगोदरचे जे तुम्ही फोटो वगैरे चाकणकरासोबत त्या भोंदू बाबांचे बघितलेत, मग यावरून नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही सुद्धा कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.